लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये धक्कादायक निकाल लागला. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा किंबहुना वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज हा जो काही संघर्ष आहे तो आता रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळतोय. खरं तर यापूर्वी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये इतका टोकाचा संघर्ष कधीही झाला नव्हता. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे माझ्यासोबत आहेत. त्यांची एक वेगळी ओळख राज्याला आहेच, पण बीडकरांसाठी अशी ओळख आहे की त्या बीडच्या आहेत आणि विशेष म्हणजे परळीच्या आहेत. काही लोकसभेमध्ये तुम्ही दिसला नाहीत कधी बीडमध्ये फारसं, कारण स्वाभाविक तुमच्याकडे जबाबदारी मुंबई आणि कोकण भागाची जास्त होती. पण हे सगळं बघितल्यानंतर काय वाटलं बीडमध्ये जे चित्र होतं की एक दोन समाज एकमेकाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत आहेत. आताही तुम्ही बीडमध्ये ज्यावेळी आला किंवा परळीमध्ये राहिलात, असं वाटतं की ते वातावरण आणखीही शमलेलं नाही आहे? नाही, मला असं वाटतं की ओबीसी असतील किंवा मराठा बांधव असतील, हे सगळे फार गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे लोक आहेत. यांच्या आडून राजकीय पुढारी जर आपलं स्कोअर सेटल करत असतील तर ते स्कोअर सेटल करणं मात्र प्रचंड वाईट आहे. इव्हन ज्या पद्धतीने वार्तांकनं केली गेली की बीडची निवडणूक ही जातीवादावर गेली, तर मला ते अजिबात असं वाटत नाही. मला अजूनही पटत नाही ते. कारण जर तसं असेल तर मग परळीमध्ये म्हणजे ठीक आहे की बीडमध्ये इतर तालुक्यांमध्ये बहुल मराठा मतदार आहे, परंतु परळीमधला जो मतदार आहे तो बहुल वंजारी आहे. बहुल वंजारी मतदार असताना सुद्धा बजरंग सोनवणे यांना 66,000पेक्षा जास्त मतं मिळतात. म्हणजे पिपाणीवरची मतं बाद होऊन सुद्धा 66,000पेक्षा जास्त मतं मिळतात. याचा अर्थ असा आहे की ही निवडणूक नुसत्या जातीवादावर नाही गेली, तर इथल्या विकासांच्या मुद्द्यांवर गेली. इथल्या प्रश्नांचा काही चर्चा कोणी करणार आहे की नाही. अगदी त्याच पद्धतीने आष्टी आणि तिकडचा जो पट्टा आहे तिथल्या वंजारीच काय, तिथल्या मराठा मतदारांनी सुद्धा पंकजा मुंडे यांना मतदान केलंच ना. त्यामुळे निष्कारण आपण याला जातीवादाचं रूप देणं हे फार चुकीचं असेल. या उलट परळीमध्ये किंवा बीडमध्ये खरंच विकास झाला का? म्हणजे जी माणसं असं म्हणतात की आता पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता, कोणी हात धरला बरं? आत्तापर्यंत इथे परळीची सत्ता कोणाच्या हातात होती? हात कोणी धरला तुमचा? आधी खासदार 10 वर्ष खासदार प्रीतम मुंडे होत्या. मुंडे साहेब इथे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. मुंडे साहेबांनी वंजारी समुदायाला एक ओळख दिली, अस्मिता दिली आणि त्यांच्या पुण्याईने पंकजाजी इथे आमदार झाल्या. 2 वेळा आमदार होत्या. ग्रामविकास मंत्रालय त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यांच्या बहीणबाई खासदार होत्या. का विकास केला नाही? कुठला विकास झाला परळीमध्ये? परळीत का MIDC येऊ शकली नाही इतक्या दिवसामध्ये? परळीमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता ते मंदिरापर्यंतचा रस्ता हार्डली 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता, हा रस्ता अतिशय चकचकीत दिसतो. भाविकांना वाटते परळीत फार विकास झाला असेल. त्यांनी कधी आत जाऊन बघितलं आहे का? परळीमधला जो उड्डाण पूल आहे त्याला किती तडे गेलेत, का तो अजून नीट झाला नाही बरं? परळीतले सगळेच्या सगळे थर्मल प्लांट बंद आहेत, का त्याच्यावर कोणी बोलत नाही? परळीतल्या राखेचा प्रदूषणाचा प्रश्न आहे, का त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही? बरं, फार आम्ही विकास करू किंवा आम्ही विकास केला असता असा जर दावा असेल तर प्रीतम मुंडेंनी काय विकास केला? कारखान्याचं काय झालं बरं? बरं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं पंतप्रधान मोदीजी यांचा मान ठेवला पाहिजे ना. तर मग मोदींनी जर सांगितलं होतं की खासदार दत्तकग्राम योजना राबवायची आणि प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचा. प्रीतम मुंडे यांनी गाव दत्तक घेतला. गाव कुठला दत्तक घेतला होता? त्यांचेच मामा असणारे प्रमोद महाजन यांचं गाव, अर्थात आजोळ असलेलं पोहनेर. काय पोहनेरमध्ये विकास केला बरं प्रीतम मुंडेंनी? पोहनेरमधले रस्ते तरी नीट आहेत? पोहनेरमधला पाण्याचा प्रश्न सुटला आहे? पोहनेरमधली शाळा नीट आहे? पोहनेरमध्ये PHCची अवस्था काय आहे? पोहनेरमधलं बाकी सगळं सोडा हो. पोहनेरचा जो काही छोटा मोठा चौक असेल जिथे की ST बस थांबते, त्या बस थांब्यासाठी किमान 5 पत्रे तरी टाकलेत. काय विकासाच्या गप्पा मारल्या जातात? मला वाटतं हे थेट प्रश्न आहेत, हे फार भेदक प्रश्न आहेत. एकूण बीडमधला क्राईम रेटचं काय करायचं? गुन्हेगारीचं काय करायचं? यावर काहीच बोललं जाणार नाही का? बरं, हे मीडियाच नाही, राजकारणी सुद्धा यावर बोलत नाहीयेत. म्हणजे बोललं पाहिजे ना, पण याच्यावर बोललं पाहिजे. आणि का बोललं पाहिजे ना, तर गोविंद भैया हे याच्यासाठी बोललं पाहिजे कारण निष्कारण तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद रंगवण्याचा प्रयत्न केला जातो, हे वाईट आहे. म्हणजे आज मी बघितलं की आमदार संदीप क्षीरसागर यांना यांच्याबद्दलच्या ज्या पद्धतीने पोस्ट फिरवल्या गेल्या किंवा ते एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार होते आणि तो कार्यक्रम रद्द केला गेला, हे वाईट आहे ना. म्हणजे आधी मराठा आंदोलकांनी त्या माणसाचं घर जाळलं
आणि आता ओबीसी आंदोलक त्याला गावबंदी करणार. तो माणूस कुणाचा? म्हणजे मराठ्यांनी त्याला ओबीसीकडे ढकलायचं, ओबीसीने त्याला मराठ्याकडे ढकलायचं. अरे ते माणूस आहे ना, त्याची माणूस म्हणून तरी जात आहे ना, एवढं तरी मान्य करा ना. संदीप क्षीरसागर आणि माझं बोलणं सबंध आयुष्यात हार्डली 2 ते 3 वेळा झाला असेल, तेही अर्धा 1 मिनिटाचं झालं असेल. मला काही घेणं देणं नाही. महाराष्ट्रातल्या एकाही आमदाराकडे, खासदाराकडे, एकाही मंत्र्याकडे माझं कुठलंही काम नाही आहे. ना सत्ताधारी, ना पक्षातले, ना माझे स्वपक्षातले, कुणाकडेही माझं कसलंही 1 रुपयाचा आर्थिक व्यवहार नाही आहे. अरे पण जे चूक आहे ते चूक आहे ना. स्कोअर कोण सेटल करते? हा संदीप क्षीरसागरांचं घर आधी जाळायचं, मराठा आंदोलक आणि त्या सगळा प्रश्न चालू होता तेव्हा घर जाळलं गेलं. आणि आता संदीप क्षीरसागरला ओबीसींनी गावबंदी म्हणायची. मला याच्यात मराठाही दोषी वाटत नाहीत आणि ओबीसी म्हणून वंजारीही दोषी वाटत नाहीत. या दोघांच्या आडून आपले राजकीय स्कोअर सेटल करणारे कोण आहे हे लोक एकदा शोधले पाहिजेत. जे वाईट आहे, थेट विकासाच्या मुद्द्यांवर का बोललं गेलं नाही. मी इथे मुक्तसंवाद यात्रा काढली आणि मुक्तसंवादच्या निमित्ताने मी बीड जिल्ह्यातनं फिरले. तेव्हा मला बीड जिल्ह्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या होत्या, म्हणजे 3. एक तर इथला वाढता क्राईम रेट. इथल्या कुठल्याच पोलीस स्टेशनला पोलीस सहजासहजी तुमची FIRच नोंदवून घेत नाहीत. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथला. दुसरा प्रॉब्लेम काय होता बरं? आम्ही ऊसांच्या फडावर गेलो डायरेक्ट आणि ऊसतोड कामगारांना प्रश्न विचारले. अहो साहेब, 100 पैकी 70 ऊसतोड कामगार सांगतात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ नावाची गोष्ट अस्तित्वात आहे हेच त्यांना माहीत नाही. ज्या ऊसतोड कामगारांच्या जीवावर तुम्ही वर्षानुवर्ष गलिच्छ राजकारण करताय त्या लोकांना हे माहीतच नाही आहे. हे कोण बोलणार आहे? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न जो मला भेडसावला होता तो प्रश्न होता, इथल्या मल्टीस्टेटवाल्यांनी बीडकरांना लुटून खाल्लं. या सुरेश कुटेने किती लोकांना लुटून खाल्लं, राजस्थानी मल्टीस्टेटने किती लोकांना लुटून खाल्लं. काय याच्यावरती ॲक्शन घेतल्या बरं? कलेक्टर दीपा मुधोळ यांना मी स्वतः त्यांना भेटून निवेदनं दिली. कितीतरी जी लोक जीव तोडून सांगत होते की कोणाचे पेन्शनचे पैसे, कोणाचे नोकरीचे पैसे, मुलीच्या लग्नाचे पैसे, मुलाच्या नोकरीचे पैसे, घर घेण्यासाठी ठेवलेले पैसे, हे सगळे पैसे सुरेश कुटे आणि या राजस्थान मल्टीस्टेट आणि कुटे ग्रुप लुटून खाल्लं ना. यावर राजकीय प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, त्यावेळेला कोण होत्या? खासदार प्रीतम मुंडे होत्या. का प्रीतम मुंडे बोलल्या नाही? का? कुटेने चंद्रशेखर बावनकुळेंच्या हातून गळ्यात स्कार्फ टाकून घेतला म्हणून? का त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले नाही? विचारायला पाहिजे होते ना. माझं असं म्हणणं आहे की पक्ष कोणताही असो साहेब, तो काँग्रेस असो, तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार असो, तो अजितदादांचा गट असो, तो शिवसेना, कुणाचाही असो, आपण पक्ष आणि जात याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून बघणार आहेत की नाही. पण हे झालं बीडमध्ये, कारण असं म्हणतात की कदाचित बीडमधले हे लोक विसरले होतं का, असा एक प्रश्न माध्यमातून विचारला गेला की मतदान हे पक्षाला करायचं असतं, जातीला नाही. ते बीडमध्ये झालं नाही, मला नाही वाटत तसं. कारण मतदान ना पक्षालाच होणार होतं, परंतु मी जसं म्हणते की विकासाच्या या सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी पोहनेर गावची दुरावस्थापासून ते ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ असेल किंवा मल्टीस्टेटवाल्यांचा प्रश्न असेल किंवा वाढता क्राईम रेट असेल, हे तर सगळे मुद्दे आहेतच. पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मोदीजींची सभा. मोदीजींची सभा ही पंकजा मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. हे का ग्रेसफुली मान्य केलं जात नाही आहे? पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवाचं खापर मराठा किंवा ओबीसी असं जातवार फोडण्यापेक्षा आपल्या नेत्याचा कधी का विचार करत नाही आहेत त्या, की मोदीजींच्या सभेमध्ये जर मोदीजी डायरेक्ट इथल्या मुस्लिम समुदायाबद्दल बोलत असतील, गरज नसताना आरक्षणाचा विषय इथं त्या प्रचारसभेमध्ये काढत असतील, तर लोक विचार करतात. कारण तुम्हीच म्हटलंय की मला मतदान करू नका, मोदींना करा. मग मोदींना का करायचं? जर मोदी जर इतकं जातीवादी भाषण जर इथं परळीत येऊन करत असतील तर. मग या सगळ्या गोष्टींचा विचार न करता सरसकट ओबीसीकरण, सरसकट मराठाकरण असं करून जाती बदनाम करणं, समूह बदनाम करणं हे थांबलं गेलं पाहिजे. मराठा समूह असेल किंवा ओबीसी समूह असेल, या दोघांचेही हितसंबंध बाजूला टाकून फोकस डायव्हर्ट होतोय, आंदोलनं भरकटत आहेत, स्कोअर सेटल करणं चालू आहे, जे अत्यंत वाईट आहे. खरंच सरकारची इच्छा असेल या 2 समूहांचे प्रश्न सोडवायचे तर सरकारने या 2 समूहांना समोरासमोर बसवावं आणि काय तो समन्वयात्मक बैठक घडवून आणावी. या पद्धतीचा कलगीतुरा सत्ताधाऱ्यांनी लावू नये, विनंती असेल त्यांना. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बीड जिल्ह्यामध्ये दिसला नाहीत,
स्वाभाविक होतं, कारण त्या निवडणुकीमध्ये उमेदवार, तुमच्या पक्षाची एकूण भूमिका. विधानसभा निवडणुकीमध्ये सुषमा अंधारे आम्हाला बीडमध्ये दिसतील परत प्रचाराच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी लोकसभेलाही येऊ शकले असते. अडचण अशी झाली की जी नियोजित सभा ज्याला मी येणार होते तेव्हा नेमकं त्याच्या आधी माझं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं होतं आणि त्यातही मला काही दुसरे प्रचार सभा होत्या, त्यामुळे मी इकडे येऊ शकलो नाही. पण विधानसभेला आम्ही काही जागा इथे लढणार आहोत, त्यामुळे निश्चितपणे मी बीडमध्ये असणार आहे आणि त्या जागा महाविकास आघाडीचा घटक म्हणून सुद्धा मी इकडे असणार आहे. सध्या आम्ही जरा ड्रगचा मुद्दा आणि त्या सगळ्या याच्यामध्ये बिझी आहोत. तर या होत्या सुषमा अंधारे, ज्या सांगतायत की बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्यापेक्षा सरकारने भूमिका घेतली पाहिजे, दोन्ही समाजाला समोरासमोर बसवलं पाहिजे आणि हा प्रश्न मिटवला पाहिजे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.